धन्यवाद. धन्यवाद अशोक. धन्यवाद बाळू. वाऊंचे 40+ ने टॉस जिंकलाय. अनिल म्हात्रे यांचा सत्कार सुद्धा आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मंगेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण अनिल म्हात्रे साहेबांचा सत्कार करणार आहोत. या अनिल म्हात्रे साहेब कार्यसम्राट सरपंच नामदेवलीचे आपण पाहतोय. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा वगैरेला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. बालाजी मित्र मंडळ विजय पिंपलादेवी क्रिकेट संघ मनपाडा 40+ आयोजित पिंपला 2000 वसंत आणि संदीप पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. घारिवली 40+ संघाकडनं. वाऊंजे 40+ या संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय. अनिल म्हात्रे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. मोसिम शेख येत आहेत पहिले षटक घेऊन. वसंत पाटील स्ट्राईक एंडला आहेत 9 सेकंडला. संदीप पाटील तुम्ही पाहतायत. वसंत पाटील स्ट्राईक एंडला आहेत 9 सेकंडला. संदीप पाटील तुम्ही पाहतायत. मोसिम शेखला तुम्ही बघू शकाल. चला सामना सुरू करायचा आहे. टॉवर्समॅनला विनंती असेल आम्ही इशारा केल्यानंतर टॉवर्स ऑन करायचे लक्षात घ्या. आता करू नका. सामन्याला होती सुरुवात बरोबर 6:38. पहिलाच बॉल आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये ठेवण्यात आलेले आहे. सिंगलने खातं उघडलं तर ते टीम घारिवली 40+ संघाचं. योगेश डांगे चषक जी स्पर्धा आताच झाली होती त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता घारिवली 40+. स्ट्राईक एंडला संदीप पाटील यांना तुम्ही पाहतायत. करसन पाटील त्या स्पर्धेचे आयोजक होते. त्यांच्याच गावच्या संघाने ती स्पर्धा जिंकली. ऑन साईडला खेळायचं होतं. ईस्टर्नच्या मागे आपण बघतोय परेश पाटील यांना तुम्ही बघू शकाल. ग्लोव्हचा वापर ते करत असताना. दोन चेंडू आतापर्यंत मोसिमने फेकले. एकच धाव खर्च केले. यातून विजेता संघाने नांदिवली 40+ मध्ये लगेच 4 ओव्हरची मॅच होईल हे लक्षात घ्या. महेंद्र म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या व्यासपीठावरती. ज्यांचा संघ येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुप्रीमो ट्रॉफी भारतातील सर्वात मोठी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 12 लाख त्या स्पर्धेत संघ तुम्हाला खेळताना दिसेल. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. आणि सध्या प्रहार चषक ही स्पर्धा सुद्धा सुरू आहे पुणे येथे. तिथेही त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान डोंबिवली नांदिवली. 3 बॉलमध्ये मोसिमने आतापर्यंत एकच धाव खर्च केली. डेड बॉल घोषित करण्यात आले. 3 चेंडूमध्ये मोसिमने एकच धाव खर्च केली. संध्याकाळचं 6:38 पहिला बॉल पडलेला आहे. पहिला सामना गावदेवी नांदिवली 40+ संघाने जिंकला. महेश भोईर मॅन ऑफ द मॅच ठरले. 27 धावा 1 विकेट. मोसिम गोलंदाजी मार्कवर. हाही चांगला बॉल होता. चांगलं इन्स्ट्रक्शन बघा. परेशभाई पाटील एस्टनच्या मागे आहेत. मास्टर माइंडचं काम ते करतायत. मोसिमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी. ही खेळपट्टी आपण पाहिली तर लेदर बॉलची खेळपट्टी आहे. एक वैकुंठ हरिभक्त पारायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे आणि त्यानंतर ही खेळपट्टी तुम्हाला अशा 2 लेदर बॉलच्या खेळपट्टी आपल्या विभागात पाहायला मिळतात. मोसिम पुढचा बॉल बॅकफुटला गेले. पाठवून दिलाय कव्हरच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे आणि संदीप पाटीलच्या बॅट मधून आला या मॅच मधला पहिला चौकार. धावा मोसिमने खर्च केल्यात. हा शॉर्ट प्लेनचा बॉल होता. त्याला कव्हरच्या वरून पाठवलाय. ओमसा एमटीसी स्पोर्टच्या माध्यमातून बघा काय टेलिकास्ट आहे.
शेवटपर्यंत बॉल आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. या स्पर्धेत आपण म्हणजे होंडा शाईन मालिका विरीसाठी बाईक पाहतोय. मात्र फायनल मॅचच्या धावा सिरीजसाठी काउंट होणार नाही, लक्षात घ्या. मग विकेट असतील, धावा असतील, फायनल मॅचच्या त्या काउंट होणार नाही मालिका विरीसाठी. नियम या स्पर्धेचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 5 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं तर खरं तर मोसिमचं मी कौतुक करेल. 3 मिनिटांमध्येच त्याने 1 षटक फेकलेलं आहे. पाच धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अस्पक्ष घेत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. टावर सुद्धा ऑन होत असताना हळूहळू आपण पाहतोय अशफाक येत आहेत. अशफाक येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. वाऊंचे 40+ विरुद्ध घारुली 40+. अशफाक दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकात मोसिमने चांगली गोलंदाजी केली. अपील स्ट्रॉंग करण्यात आलं होतं, मात्र पंच लेग बाईस सांगतायत. हाईट फॅक्टर असू शकतं, कदाचित एक स्टंप किंवा ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग असू शकते. या सर्व गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. धावसंख्या 6. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. इलेक्शनच्या भरपूर बाहेर होता. भरपूर बाहेर होता इलेक्शनच्या. चांगला बॉल होता. डॉट बॉलची ते समाप्ती. ऍक्शन रिप्ले बघूया. योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. कौतुक करेल मी, कारण की व्हाईट साठी सुद्धा तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, रनआउट साठी रिव्ह्यू आहे, बिमर साठी तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. क्लीन बोल्ड. अशफाकच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 7 वरती पहिला धक्का घारिवली 40+ संघाला. सात वरती पहिला धक्का लागला. गिरीश पाटील आलेत, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती. योगेश डागे चषक 2025 किंग ग्राउंड मध्ये जी स्पर्धा आपण पाहिली होती, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ एका बाजूला घारिवली 40+, दुसऱ्या बाजूला वाऊंजे 40+. परेशभाई पाटील यांनी कंपनी तुम्हाला पाहायला मिळते. एस्टनच्या मागे मास्टर माइंडचं काम करत असताना गोलंदाज अशफाकला तुम्ही पाहतायत. हाही चांगला बॉल होता. वेगवान गोलंदाजी करत असताना उत्तर नाहीये फलंदाजाकडे. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आतापर्यंत वाऊंजे 40+ टीमच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या 11 बॉलमध्ये फक्त 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विनरची मॅच होईल, लक्षात घ्या. राम पाटील यांचं आगमन झालंय. घारिवलीचे त्यांना विनंती असेल या रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर वर्ष घारिवली गावाची सेवा त्यांनी केलेली आहेत. अनेक मॅचेस जिंकून दिलेले आहेत. लॉंगापूर एक क्षेत्ररक्षक येत आहेत, तोपर्यंत एक सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा तुम्ही बघू शकाल. 8 धावा 4.00च्या सरासरीने षटक संपलेले आहे.
पहिला लेग बाईस, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल. अरे स्कोररने सांगितले वसंत. One to go. आठ धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल मात्र पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. 2 षटकात 14 धावा धापल कोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोसम येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये. दोन षटकात 14 धावा तुम्हाला धापल कोते पाहायला मिळत आहेत. दोन षटकात 14 धावा धापल कोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुसीमचा बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता पण संदीप भाणे यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 15. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघालाय, थोडासा बाउन्सही दिला होता बॉलला. पंधरा धावा धापल कोते आपण बघू शकाल. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकात 14 धावा होत्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झालेली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. यातून विजेता संघाने नांदिवली 40+ मध्ये लगेचच मॅच होईल. पुन्हा स्लोअर वन चेंडू होता. मोसम हेच करतात, चेंडूची गती कधी कमी करतात, कधी चेंडू वेगाने टाकतात. व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. धावा धापल कोते आपल्याला पाहायला मिळतात. 2 व्हाईट बॉल टाकलेत मोसिमने आतापर्यंत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात फारशी चांगली झाली नाहीये. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि हा तिसरा व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 वरती तुम्ही पाहतायत. गिरीश पाटील तुम्ही बघा वेल लेफ्ट करत असताना.
या ओव्हरमध्ये एकही बॉल अजूनही झाला नाहीये. पहिल्या षटकात मोसिमने फक्त 5 धावा दिल्या होत्या. तोच मोसिम दुसऱ्या स्पेलमध्ये सलग 3 चेंडू वाईट टाकलेत. 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली होती. रोशन फराड क्लिअरिटी विथ क्वालिटी आपण पाहतोय. ओमसे एमटीसी स्पोर्ट डॉट बॉलची ते समाप्ती होईल. व्हेरिएशन चांगलं आहे मोसिमचा. आपण जर विचार केला गोलंदाजी चांगली होती मात्र त्याच्यासमोर तितका चांगला फलंदाज आहे गिरीश. मात्र 3 बॉल वाईट आले होते. त्यानंतर हा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची ती समाप्ती. 1-17 अशी सुरुवात आपण पाहतोय घारिवली 40+. हा चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालेला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय. आमच्या कॅमेरामॅनचं स्वागत करत असताना येतोय गिरीश पाटीलच्या बॅटमधून पहिला सिक्सर. फलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसंत पाटील नोट सेकंडला आपण बाजू सेकंडला गिरीश पाटीलच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. इथे मात्र यष्टीरक्षक बीट मात्र फाईन लेगचं मी कौतुक करेल. चांगलं फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलची इथे समाप्ती होत असताना बघा मोसिम थोडेसे नाराज आहेत. 3 षटकांत तुम्ही जलपान करू शकता. पाण्याची व्यवस्था तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 4 ठिकाणी करण्यात आलेली आहे. पहिल्यांदाच तुम्हाला असं क्रीडांगण पाहायला मिळते ज्या क्रीडांगणामध्ये 4 ठिकाणी पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 23 हा चांगला बॉल होता मोसिमचा. गिरीशच्या बॅटमधून षटका आल्यानंतर एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. क्षेत्रक्षाचा जजमेंट चांगला होता मात्र झेल मिळाला नाहीये. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 25. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिला सामना गावदेवी नांदिवली 40+ संघाने जिंकलाय जो अध्यक्ष चषकमध्ये 3ऱ्या क्रमांकाचाही मानकरी होता. मात्र गिरीशने हा बॉल पाठवून दिलाय. वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर गिरीश पाटीलच्या बॅटमधून आलाय दुसरा सिक्सर. तिचा वापर तुम्ही करू शकत नाहीये. टायमिंग खूप महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये आणि तेच टायमिंग तुम्हाला गिरीशच्या बॅटमधून पाहायला मिळते. 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं गिरीशला मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव इथे वेगाने पूर्ण केली जाईल. संदीप भाने यांचा इशारा देऊ. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 32 वरती 1 अशी परिस्थिती या मॅच मध्ये घारिवली 40+ संघ. दत्ता मात्रेंना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं ते पूजन करत असताना. कोणती स्पर्धा म्हटलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं होतं. राम पाटील सुद्धा आलेत बघा ना. असं वाटतंय की पुढच्या वर्षी मला वाटतं तेही घारिवली 40+ संघामध्ये कमबॅक करतील असं वाटतंय. कारण की प्रशांत मात्रे आलेत. बरेचसे खेळाडू आले. पुढच्या वर्षी सोमनाथ भोईर सुद्धा उंबारली 40+ संघामध्ये येणार आहेत. त्यांनी सांगितले की माझी शेवटची स्पर्धा
सुजित पाटील अजून मला वाटतं बाकी आहे, येतील पुढच्या वर्षी. क्या बात आहे. म्हणजे सुजित पाटील, वसंत पाटील, गिरीश, राम पाटील, नाही यांनी काळ एक गाजवलेला आहे. करसन पाटील सुद्धा आहेत. आणि घारीव म्हणजे डॉक्टरांचं गाव या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि हा बॉल बघा मिड विकेटच्या दिशेने गिरीश पाटीलच्या बॅट मधून आलाय, चौकार. मात्र सरांना तुम्ही पाहतात मेनपत्ताच्या भूमिकेत या स्पर्धेचा नियम आहे, एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल, रनआउट, बीमर आणि व्हाईट बॉल. फक्त 15 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचे, लक्षात घ्या. 37 सदतीस धावा झालेल्या आहेत. प्रकाशचा हा बॉल फुल टॉस, त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. गिरीश पाटील ऑन फायर, सिक्सर. आणि गिरीशने पंचांना चॅलेंज केलंय, त्यामुळे चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. फुटील संघाने जिंकलेलं आहे आणि अध्यक्ष चषक मध्ये 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. लगेचच ती गावदेवी मंदिरात ती ट्रॉफी तुम्ही आजही गेले तर बघू शकाल. आणि खूप कमी वेळा पाहायला मिळतं, कारण बऱ्याच वेळा कॅप्टन, वाईस कॅप्टन, इतर खेळाडूंची मागणी असते, ट्रॉफी माझ्याकडे पाहिजे, ट्रॉफी महत्त्वाचे, माझ्याही घरचे विचारतात, आई असे प्रश्न असतात. मला वाटतं 40+ मध्ये कदाचित तसं नसेल, कारण की मंदिरात बरेचसे संघ असं आपण वडोलीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, मंदिरात ट्रॉफी ठेवली जाते. 45 मॅच बॉल आहे का? ओके, मला वाटलं धावा विचारतायत. 45 धावा झालेले आहेत. 4थं षटक प्रगतीपत्र, कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या. आणि चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल. मात्र मॅच चेंडू आलेला आहे. प्रकाशचे षटक थोडंसं मागडं म्हणावं लागेल. गिरीशसाठी हा चांगला बॉल होता, मात्र फक्त दिशा दिली आहे, चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय. आता बघायचं आहे गिरीशचा प्रयत्न तर दुसऱ्या धावेचा आहे. रेग्युलर क्रिकेट सुद्धा गिरीश पाटील, वसंत पाटील यांनी भरपूर गाजवलेलं आहे. सध्या ते 40+ खेळत आहेत. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुद्धा या संघाने जिंकलेला. त्यावेळी राम पाटील सुद्धा संघात होते, सुजित पाटील होते, गिरीश होते, वसंत होते, सुधीर पाटील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते. आणि सर्व जुने खेळाडू आज रेग्युलर क्रिकेट खेळतात, काही 40+ खेळत आहेत आपल्या गावासाठी. हा चांगला बॉल होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षकाला एक सिंगल मिळाले. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 48. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 48 धावा. प्रकाशने आतापर्यंत 16 धावा खर्च केल्या आहेत. गिरीश 31 वरती नाबाद आहेत. या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक आपण पाहायला मिळालं. भावेश सुगनाथ पाटील उर्फ लारा, पप्पू पाटीलचं अर्धशतक आम्ही अंतरलीच्या पाहिलं होतं. अध्यक्ष चषक मध्ये मात्र रिव्हर्स खेळायचं होतं, झेल ड्रॉप. वसंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा वसंतचा प्रयत्न आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. 2 धावा इथे मिळाल्यात आणि 2 धावांच्या साह्याने 50 कंप्लीट, 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये 51 धावा गावदेवी नांदिवली 40+ संघाने केल्या होत्या, त्या वाकलन संघाला चेस झाल्या नाही. आणि या मॅच मध्ये 4च ओव्हरमध्ये 50 धावा झालेल्या आहेत. त्यामुळे 5व्या ओव्हरला लगेचच सुरुवात करायची आहे वावंजे संघ. 3ऱ्या षटकात 18, 4थ्या षटकात 18, 2 षटकात 36 धावा आल्या आहेत. वसंत 9 वरती नाबाद आहे. गिरीश 12 बॉल 31 वरती नाबाद आहे. आणि पहिला फलंदाज आपण पाहिलं तर संदीप जो बाद झाला त्याने या मॅच मध्ये 4 धावांचं योगदान दिलं. संतोष पाटील सारखा गोलंदाज या टीमकडे. घारीवली संघ सुद्धा एक बॅलन्स संघ आहे. मी मगाशीच उल्लेख केला,
की योगेश डांगे चषकाचा चॅम्पियन संघ होता किंग ग्राउंड मध्ये संदीप पाटीलने चांगली बॅटिंग केली होती. गिरीश पाटील, वसंत पाटील, करसन पाटील आणि 20 पेक्षा डॉक्टर या गावामध्ये तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतात. डॉक्टरांचं गाव म्हणून संपूर्ण भारत देशात या गावाची ओळख आहे. पहिले डॉक्टर आपण पाहिले तर ENT स्पेशलिस्ट संजय पाटील नेहमी आमच्या संपर्कात ते असतात. ऋषिकेश गोंदले आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच फॉर ऋषिकेश गोंदले यांचं हलकंसं अपील केलं होतं परेशभाई पाटील यांनी, मात्र पंचांनी लेग बायचा इशारा केलाय. धावसंख्या 51-51. शेवटचं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय ऋषिकेश आलेत शेवटच्या 16 ओव्हरच्या षटकामध्ये. सुजल प्रथम आमचे सर्व अवजय बंधू जबरदस्त डीजे ऑपरेटिंग आपल्याला सुजलच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं. 51 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 50+ धावा फ्रंट लाईन मध्ये चेस करायला बऱ्याच वेळा आपण पाहतो कठीण जातात. किती बॅटिंग रणजित ठाणगे बघा आज थोडेसे वेगळ्या लुक मध्ये, काल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत होते ते शेवटच्या मॅच मध्ये. 51 धावा झाल्या. पप्पू पाटील यांना विनंती असेल अंतरलीची आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. महाराज सुधायत सीताराम पाटील ऑनसाइडला खेळायचं होतं, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. जसं व्हाईट बॉल दिला गोलंदाजाने लगेचच मागे पाहिलं, मदत कदाचित परेशबाईने सांगितले की इथे रिव्ह्यू आपला सक्सेस होणार नाहीये, त्यामुळे हा व्हाईट बॉलच आहे. 52 धावा झालेल्या आहेत. व्हाईट साठी सुद्धा तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. रनआउट, बीमर या गोष्टींसाठी तुम्ही रिव्ह्यूचा म्हणजे 40+ क्रिकेट, रेग्युलर क्रिकेट भरपूर पुढे चालले सध्या. टेक्नॉलॉजीचा वापर केला तो पूर्वी व्हाईट रिव्ह्यू नसायचा, रनआउटला रिव्ह्यू नसायचा, शेतात मॅचेस खेळल्या जायच्या. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच चप्पलवर सुद्धा काही खेळाडू खेळायचे, शर्ट घालून सुद्धा क्रिकेट खेळलेले आहेत. मात्र आता क्रिकेटला चांगले दिवस आलेत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये टी शर्ट दिल्या जातात, मात्र डॉट बॉल आहे आणि बरेचसे फिरकी गोलंदाज दिसतात आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले राईट ओव्हर द विकेट, स्लोअर वन चेंडू होता. आणि शेतात ज्यावेळी दादा मॅचेस व्हायचे तेव्हा 4 ओव्हरमध्ये 30-32 धावा झाल्या अशोक, त्या चेस व्हायच्या नाही. त्यावेळी नवीन बॉल त्याचा फर जायची वाट बघायचे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, थर्डमॅन एक्झिट फिल्डिंग कुठे करत होते, क्रॉस होते आय थिंक असं वाटतंय. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल बघा. तिथे प्रवीण म्हात्रेत अध्यक्ष चषक मध्ये ते बेस्ट फिल्डर होते आणि आजही त्यांनी जवळजवळ मला वाटतं 3 ते 4 कॅचेस पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पकडले. सकाळी ज्यावेळी मी जॉबला होतो त्यांचा एकाने त्यांचा उल्लेख केला, बंठ्या आय थिंक मला वाटतं त्याचं नाव, त्यांनी की प्रवीण म्हात्रेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तर मी त्यांना नक्की सांगितलं प्रशांतचा तर मला कॉल आला नाही, मात्र हरकत नाहीये. मग तो योग्य रीतीने त्यांचं ऑपरेशन झालं, थोडंसं ॲक्सिडेंट झालं होतं. आणि त्यांनी मला पहिले प्रश्न विचारला की मॅचला तुम्ही नाही का. मी बोललो आता जॉब सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. असे बरेचसे प्रेक्षक आहेत ज्यांना आम्ही ओळखत नसतो, मात्र ते आम्हाला ओळखतात. इथे मात्र परेश भाईंना बॉल मिळत नाहीये असंच म्हणावं लागेल. ग्लोचा वापर त्यांनी केलाय, बाईचा इशारा येतोय. 57 धावा झाल्यात. 57 धावा धापल कोण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 57 धावा. व्हाईट बॉल आहे, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. 58 धावा. 58 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. पहिला सामना गावदेवी नांदिवली फुटबॉल संघाने जिंकलेला आहे. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. गिरीश मात्र झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर प्रवीण पाटीलने हा दुसरा झेल सोडलाय. पहिल्या मॅच मध्ये प्रवीण म्हात्रेने एकही झेल सोडला नाही, कठीण झेल सुद्धा त्यांनी पकडले. 60 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर ऋषिकेशला तुम्ही बाद आहेत. नाही बॉलिंग चांगली झाली या ओव्हरमध्ये, फारशा धावा वेगाने आल्या नाही. शेवट गोड करतील का मात्र गिरीश बघायचे. इथे सिंगल मिळाले. पहिला सत्र आपण पाहिलं तर पंच इशारा करतात की पहिला डाव इथे समाप्त झाला. 61 धावा घारुली संघाने उभारल्यात. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे वाउंजे 40+ला 62 धावा इथे करावे लागतील. एक सन्मान सुद्धा मी करणार होता, मात्र यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय महेंद्र
मात्र इथे उपस्थित आहेत लेजंड क्रिकेटर नांदिवलीचे, त्यांचा सत्कार होईल. एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. मच्छिंद्र काटे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती नवा पाडायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मच्छिंद्र काटे, राम पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. घारिवलीचे आणि अंतालेचे पप्पू पाटील यांना विनंती असेल आपण या. पप्पू पाटील आपले हार्दिक हार्दिक स्वागत. चला आपण सन्मान करणार आहोत महेंद्र म्हात्रे. मित्रांनो आता येणारा आपण जी स्पर्धा पाहणार आहोत भारतातील सर्वात मोठी स्पर्धा सुप्रीमो ट्रॉफी येत्या 9 एप्रिल ते 14 एप्रिल तिथे त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान आणि प्रहार चषक, प्रहार प्रीमियर लीग जी सुरू आहे आता पुणे येथे, तिथे त्यांचा संघ खेळतोय. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान, ओमकार देसाई अँड कंपनी, सिंधुदुर्गचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान. महेंद्र म्हात्रे यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत झालेला आहे. नक्कीच पहिल्या सत्र आपण पाहतोय श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित जय पिंपला देवी चषक 2025. हे आमचे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दत्ता म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल. या स्पर्धेचे आयोजक अशोक ठाकूर यांना तुम्ही बघू शकाल. आणि 62 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. आजच्या दिवसात प्रथमच करण कालेंचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. चेक. हॅलो 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 चेक. थँक्यू सो मच नितीनजी कान आणि त्याचबरोबर बाळू पाटील, दोन्ही ज्येष्ठ समालोचकांना आपण या अगोदरच्या दोन्ही सामन्यांमध्ये ऐकलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जय पिंपळादेवी चषक 2025 चौथी संध्या मॅच बिटवीन
घारिवली विरुद्ध वावंजे 40+ या दोन संघांदरम्यान. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली 61 61 धावा उभारल्यात घारिवलीने. 62 धावांचा चेस आहे. मॉसिन आणि फुल टॉस होता ऑन साइडला. लॉफ्ट करण्यात आला बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. या डावामधला येतोय पहिला चौकार वावंजे 40+ साठी. आणि या स्पर्धेमध्ये त्यांना एंट्री मिळालेली आहे. 62 धावांचा चेस आहे. पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. संदीप पाटील, वसंत पाटील बॉल हवेत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. चांगला झेल. पहिली विकेट. श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे 40+ ला पहिला धक्का. मोहसिन शेख बाद. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक उचललं होतं आणि त्यामध्ये मालिकावीरशी घारिवली गावामध्ये पहिली बाईक नेणारा सुधीर पाटील जो लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळाला. फार चांगला झेल ज्याने टिपलेला आहे. वसंतला पहिलं यश मिळते तर मोहसिन शेख ज्याने चौकार लगावला होता मागच्या बॉलवरती, पुढच्याच बॉलवरती त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. आज आपण आजची संध्याकाळ जर भावेश लक्ष दिलं तर आगरी भाषेत तर आपण पाखरच म्हणतो त्यांना. पाऊस पडल्यानंतर पहिला पाऊस जेव्हा पडतो त्यानंतर आपण पाहतो संध्याकाळी रात्री मोठ्या संख्येने लाईट्सवरती ही सर्व पाखरं येत असतात आणि कदाचित कालची संध्याकाळ जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे सर्वजण आता येत असावे. त्यांचंही सहर्ष स्वागत पिंपळादेवी चषक 2025 मध्ये. यानंतर विनरमध्ये मॅच असेल नांदिवली 40+ आणि या मॅचचा विनर लगेचच खेळेल आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅट शिरोन विरुद्ध पडले. वसंत लॉफ्ट करायचा होता. बॅटस्विंग जबरदस्त आहे. ऋषिकेश गोंधळी यांना आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. लास्ट मॅच आपण जी बघितली नांदिवली विरुद्ध वाखनमध्ये नांदिवलीने पहिला विजय मिळवला. बॉलर्स बॅक पुन्हा सुधीर ॲक्शनमध्ये डीपमध्ये लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जर आपण बघितली तर ती जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. घारिवली म्हटलं की 21 ते 22 डॉक्टर एकाच गावामध्ये. घारिवली गावाला डॉक्टरांचं गाव देखील म्हटलं जातं आणि घारिवली संघाचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे. आजही ज्यामध्ये तुम्हाला उंच पुरेसे खेळाडू पाहायला मिळतात आणि 7 ते 8 वर्ष अगोदर गेलो आपण. वसंत पाटील, गिरीश पाटील, त्यामध्ये सुजित असायचे जे आजही रेग्युलरचे क्रिकेट खेळतात. हरेश असायचे, सुधीर यांना आपण पाहायचो, करसन पाटील, बाळूदादा यांना आपण पाहायचो आणि उंच पुरेसे खेळाडू म्हटलं की आपल्या कल्याण डोंबिवलीचा घारिवली संघ आपल्याला पाहायला मिळायचा जो आताही आपल्याला पाहायला मिळतो. या सर्वांचा खेळ मी त्या वेळेमध्ये मी छोटा होतो मला पाहता आला नाही, पण आज सर्वजण 40चं क्रिकेट खेळतात आणि आजही फार चांगलं क्रिकेट या सर्वांकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 7 धावा. विकेट पडली आहे 1. बॉल बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे 40+ ला.
वरती तुम्हाला पाहायला मिळते होंडा शाईन 125. ध्रुव एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती नरेश ठाकूर यांच्याद्वारे आम्हाला ते स्पॉन्सर्ड करण्यात आले आणि आजवर 30 बाईक ज्यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. संपूर्ण आतापर्यंत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पुण्याच्याही स्पर्धेमध्ये 2 बाईक त्यांनी स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. नरेश ठाकूर, ध्रुव एंटरप्राइजेस, बालाजी इस्टेटचे प्रोप्रायटर सोनार पाडाचे, ज्यांचं उद्या आपल्याला आगमन जरूर पाहायला मिळेल. 7 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फुल टॉस होता, पॉइंटच्या वरतून काढल्या बॉलला, बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट या क्रीडांगणाची. थर्डमॅनचा फिल्डर फार वेगाने धावतोय, मात्र शेवटच्या क्षणाला तो पोहोचला नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. स्कोर सध्या जर आपण बघितलं तर तो आपल्याला पाहायला मिळतोय 11 या आकड्यावरती. रिक्वायर्ड रन रेट 13.30 नेल्सन फिगर आहे. 11 धावा, 1 विकेट, 1.1 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये मजा येईल. ऋषिकेश गोंधळेच्या बॅटमधून चौकार आलाय. शॉट ऑफ लेन बॅकफुटला पुन्हा पंच करण्यात आला. पॉइंटच्या वरतून पुन्हा एकदा बॉल निघालाय. डिपिश कबा पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 15 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक. पुन्हा एकदा संतोष ऑन द अपचा प्रयत्न होता. मिड ऑफला फिल्डर आहेत, चांगला स्टॉप आहे. वसंत पाटील यांना पण पाहतोय. वसंत पाटील, गिरीश पाटील, संदीप पाटील, सुधीर पाटील प्रमुख खेळाडू आहेत या संघाचे. करसन पाटील यांना पण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिव्हिजन मध्ये मागच्या काही दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती होती. धावांचा आपण विचार केला, 16 धावा, 21 बॉल, 46 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणारा श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेला. फुल टॉस लॉफ्ट केलाय डीप मध्ये. गिरीश वेगाने बॉल वरती, चांगला झेल, विकेट. 16 ला दुसरा धक्का श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेला. प्रकाश पाटील बाद. साम्राज्य आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. कदाचित थोड्या वेळानंतर आयोजकांना जे आपण तेलाचे पेपर लावतो कदाचित ते लावायला नको. हो, स्वेटशर्टचा प्रयत्न होता. कॉन्फिडन्स तर चांगला आहे. प्रवीण पाटील यांना पण नुकतंच पाहतोय मैदानाचा आत आलेत, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. संतोष पाटील यांना आपण सध्या पाहतोय. मी म्हणेन जवळपास 50 वयापेक्षाही जास्त त्यांचं वय असेल, पण आजही ती ऊर्जा आहे, आजही ते फिटनेस आहे, त्यामुळे इतक्या वेगाने बॉल टाकतायत. शॉट ऑफ लेन स्लॉक स्वीपचा प्रयत्न, एज घेऊन बॉल गरंगळतोय. धाव मिळणार नाही अशा पद्धतीने पॉवर प्लेन 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 16 धावा, 2 विकेटचं नुकसान. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 46 धावांची गरज.
एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मुन्ना शेख देखील या मॅचचा आनंद घेतात आणि त्याचबरोबर आदरणीय मानपाड्याचे आमचे आदरणीय रामशेठ ठाकूर यांचे आगमन झालेले. मी साहेबांना विनंती करेन की आपणही मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. संजयजी पवार, दत्ताजी मात्रे, त्याचबरोबर रजनीकांतजी गायकवाड आणि अशोकजी ठाकूर यांचे आगमन होत आहे. मंगेश दादा देखील सुरुवातीपासून या मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेंद्रजी वझे, मंगेशजी ठाकूर. लो फुल टॉस, बॉल चालला लॉंग ऑन कडे. रणजितजी ठाणगे, संतोषजी वझे, प्रत्येकाची जबाबदारी आहे भावेश आणि प्रत्येक जण बरोबर 4:30 वाजता इथे उपस्थित राहतो आणि त्यानंतर जोपर्यंत शेवटचा सामना पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे प्रत्येक जण आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या सध्या 17, बॉल बाकी आहेत 17, धावा पाहिजेत 45. वसंत पाटील फुल लेंथ आहे, बॉल बॅक लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. फिल्डर फार वेगाने बॉलवरती, एकच धावे ते संदीप पाटील यांना आपण त्या ठिकाणी बघितलं. लॉंग ऑन मध्ये सिंगलच्या साह्याने धावसंख्या झाली पुढे 18. सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. जी बॅटिंग केलेली आहे पहिल्या डावामध्ये वसंत पाटील, संदीप पाटील आणि त्याचबरोबर गिरीश पाटीलने त्यांच्या खेळीला उत्तर देत असताना तुम्हाला चौकार षटकारांमध्ये डील करावी लागेल. फुल टॉस पुन्हा समोर खेळलेत लॉंग ऑफ कडे. एक धाव सहजरित्या पूर्ण झालेली आहे. संदीप पाटील, सुधीर पाटील हे दोघेही लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला आहेत. गिरीश पाटील वाईडिश लॉंग ऑनला आहेत. 3 चपळ क्षेत्ररक्षकांना आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला करसन पाटील आहेत आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. त्या बाजूला संतोष पाटील, आय थिंक स्विच हिटचा प्रयत्न होता, कनेक्शन प्रॉपर नाही, पॉइंटला फिल्डर आहेत. राजेश पाटील सिंगल फक्त मी इथे. कारुली म्हटलं की आमचे समालोचक रोशनजी संते ज्यांचा आवाज देखील गेल्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळाला आणि त्याचबरोबर ज्येष्ठ समालोचक पंडितजी पाटील यांचा गाव खेळतोय सध्या. 20 धावा आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत वसंत कडून. स्लॉक स्वीप, चांगला फटका, टीम केला गॅप मध्ये बॉल आणि डीप स्क्वेअर लेगला थेट नरेश ठाकूर यांचा फ्लेक्स वरती आदळतोय. ज्यांनी या स्पर्धेमध्ये मालिकावीरची आपल्याला बाईक स्पॉन्सर्ड केली. 4 धावा चौकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24 या आकड्यावरती. लॉफ्ट केला बॉलला डीप एक्स्ट्रा खोर मध्ये करसन पाटील आहेत. व्यवस्थित त्यांनी जज केलं अगोदर की कॅच पर्यंत आपण पोहोचणार नाही, मागे आले, पहिल्या टप्प्यावरती कव्हर केलं. धाव मिळते ती 1 आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपला. 25 धावा, बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री बालाजी मित्र मंडळ आणि जय पिंपादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित पिंपादेवी चषक 2025 मध्ये चौथी संधी आपण सर्वजण एन्जॉय करतोय या स्पर्धेची. आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री मलंग स्पोर्ट्स 52 40+ ला. ऑन साइड ला लॉफ्ट केल्या बॉलला मिस टाइम आहे. लॉंग ऑन गिरीश पाटील. ओ कॅच ड्रॉप. एक धाव सहजरित्या इथे मिळते सिंगलच्या साह्याने. धावसंख्येचा आपण विचार केला तर आपल्याला टोटल स्कोर पाहायला मिळतोय तो 26. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 36 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या 52 40+ ला. प्रवीण पाटील स्ट्रायकिंग एंडला. 4th ओव्हर मध्ये गोलंदाज सुधीर. पुल करण्यात आलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला थांबलेत. बॉल पडलाय पहिल्या टप्प्यावरती. चांगली फिल्डिंग. सिंगल पूर्ण झाले. डबलचा कॉल होता पण थांबवलंय ऋषिकेशने. बॉल आता बाकी आहे 10 बॉल मध्ये 35 धावांची गरज. लॉफ्ट केलं बॉलला. लॉंग ऑन कडे बॉल चालला. फिल्डर उभा आहे. चांगला झेल. वेल जज कॅच. बट आता सिग्नल काय त्यांनी दिलाय टीव्ही अंपायर सांगतात. चेक करूयात आपण. आय थिंक वसंत पाटील होते. फार चांगल्या पद्धतीने झेल तर टिपलेला आहे मात्र आता टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील झेल त्यांनी कुठे टिपलेला आहे. कॉन्फिडेंटली बॉडी लँग्वेज आहे. फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय त्यांनी कॅच मैदानाच्या आतच पकडली आहे. लाईट्स ऑफ करा लवकर प्लीज. समोरून जी कार येते. यायचं असेल तर या लगेच. हा येत असाल तर लगेचच या. मॅच स्टॉप आहे.
बॅटर आउट. टीव्ही अंपायरचा सिग्नल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. वसंत पाटील अगोदर उभे होते आणि बरोबर पाय देखील त्यांचा सीमारेषेच्या आतच आहे. सो क्लिअर कट आपल्याला दिसत आहे. बाउंड्री लाईन बाहेर आणि ते बाहेर ते आत आहेत उभे. सीमारेषा भरपूर त्यांच्या मागे आपल्याला दिसते. आणि आमचे इव्हन व्हॉलेंटियर्स देखील तिथे बॉल बॉयज देखील होते. त्यांनी सांगितलंय की त्यांनी कॅच आतमध्येच पकडली आहे. 27 वरती विकेट येते ती तिसरी श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेची. आणि नवीन बॅटर आता मैदानाचा आत आलेले आहेत. विलास पाटील. बॉल बाकी आहेत आता. नऊ बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये 35 धावांची गरज. 9 बॉलमध्ये 35 धावा पाहिजेत मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री मलंग स्पोर्ट्स वावंजेला. सुरुवात खरं तर हवी तशी झाली नाही. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही. 62 ला चेस करत असताना 15.40 12.40 रिक्वायर्ड रेट होतं. मात्र ते त्यांना जमलं नाही सुरुवातीला. त्यानंतर वसंतच्या गोलंदाजीमधून जरूर धावा फार कमी खर्च झाल्या. त्यानंतर आपण बघितलं होतं संतोष पाटील, त्यानंतर सुधीर. चौथं षटक सध्या प्रगती पथावर आहे. बॉल बाकी आहेत आता ते 9 आणि 9 बॉल मध्ये 34 धावांची गरज. सुधीर. बॅट स्विंग चांगला पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. आदरणीय विनोदजी वझे साहेब आणि त्याचबरोबर कैलाशी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. मान्यवरांना विनंती असेल आपण या मंचावरती सुस्वागतम. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आहेत विनोदजी वझे साहेब. आणि त्याचबरोबर कैलाशी पाटील साहेब उंबारली यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. रिव्ह्यू. So review unsuccessful. It is fair delivery. बॉल बाकी या ओव्हर मधले 2. 8 बॉल आणि 34 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन. बॅट फिरते. कॉन्टॅक्ट नाही. बॉल आणि बॅटचा डॉट बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग सुधीर कडून. 5 बॉल मध्ये फक्त 3च धावा. एक विकेट देखील आली आहे. बॉल बाकी आहेत 7. धावा पाहिजे 34. नांदिवली 40+ तयार राहा तुम्ही. यानंतर लगेचच पुढच्या मॅचचा टॉस करू आपण या मॅचच्या विनर सोबत. मिस टायमिंग. कवसला फिल्डर आहेत. बॉल वळलाय आणि ते स्वतः गोलंदाज सुधीर. सो स्ट्राईक असेल प्रवीण पाटील यांच्याकडे. 6 बॉल शेवटचे आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 33 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे 40+ ला. एकनाथ आता भोईर आज मंचावरती नाही. ते मॅचचा आनंद घेतात त्या बाजूने. ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम आणि प्रत्येकाची जबाबदारी. आणि त्यांच्यासोबत जी 4 नावं मी पहिल्या दिवसामध्ये देखील घेतली होती. सुजल, भागेश, प्रथमेश आणि सागर. या चौघांचे आपण कौतुक करायला हवे. पुढची पिढी आहे आणि खऱ्या अर्थानं चौघांचे फार मोठं योगदान आहे. मग जिथे जिथे कमतरता तिथे तिथे चौघही उभं राहतात. आमच्या बालाजी मित्रमंडळ, पिंपळादेवी क्रिकेट संघ, बानपाडा 40+ सोबत. आणि या स्पर्धेमध्ये त्या चौघांची जबाबदारी फार मोठी आहे. 29 धावा, 3 विकेटचं नुकसान. लास्ट ओव्हर मध्ये आता पाहिजे त्या 33 धावा. लास्ट ओव्हर मध्ये आलेत नंदू संते. गिरीश पाटील सध्या फील्ड सेट करत आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आत बोलवलंय. ऑन साइडला 4 फिल्डर सेट केले. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि एक फिल्डर वाईडिश लॉंग ऑन चालला. आता शेवटचे 6 बॉल 33 धावांची गरज. फुल टॉस आहे. स्लॉग इट. 4 धावा. चौकार. बॉल बाकी 5. 29 धावांची गरज. 5 बॉल 5 षटक. विकेट तितक्याशा पडल्या नाही बाबेश, पण जर धावा सुरुवातीपासून आल्या असत्या तर या मॅच मध्ये तो फाईट बॅक देऊ शकत होते श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे. ते करता आलं नाही.
बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपण बघितलं या बॉलला जात असताना बॉल आता बाकी आहेत ते 5 बॉलमध्ये 29 धावांची गरज. स्वीट हिटचा प्रयत्न खोला टाकलाय, चांगला बॉल, धाव मिळणार नाही. बॉल आता बाकी आहेत 4 आणि गरज आहे 29 धावांची. 4 लिगल बॉलने धावा होणार नाही. 29. मिस टायमिंग, बॅट फिरली आता मध्ये. मिड विकेटचा फिल्डर थोडासा लांब राहिला. एक धाव तर सर्व त्या पूर्ण झाले आणि फक्त आता 3 बॉलची फॉर्मॅलिटी. त्याच बरोबरीने मंचावरती रवींद्र म्हात्रे आणि संभाजी म्हात्रे यांचं आगमन झाले. कोळेगावचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे निलेश शिवाजी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नांदिवलीचे कॅप्टन आपण इथे उपस्थित. व्हाईट बॉलचा सिग्नल अंपायरचा. 3 बॉल अजूनही बाकी, 26 धावांची गरज. एज आहे आणि या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय बॉलला. आता धावा भरपूर आहेत त्यामुळे तितकासा प्रेशर नाही फिल्डर्स वरती, बॉलर्स वरती. फक्त आता बॉल बाकी आहेत ते 2. फार बाहेर या वेळेला. अंपायरचा सिग्नल पाहूयात. आय थिंक ते पिचिंग कुठे ते चेक करतात. जर बॉल विकेटच्या बाहेर टाकला असेल तर नो बॉल असेल. त्यासाठी संदीप बाने जे आपले अंपायर्स आहेत ते चेक करत आहेत. व्हाईट बॉल, 2 बॉल बाकी. स्विच हिट. यावेळेला अखेर त्यांना गवसला फटका. याच फटक्याच्या शोधात जवळपास 4 वेळेला अटेम्प्ट केलं होतं स्विच हिटला प्रवीण पाटीलने आणि चौथ्यांदा सक्सेस. 4 धावा. शेवटचा एक बॉल. प्रवीण पाटील रेग्युलरची कारकीर्द त्यांची भरधारे वावंजे गावासाठी. मात्र 40+ मध्ये आणखी एक चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती. सामना संपलाय. 20 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. जय गणेश क्रिकेट संघ गारिवली 40+ ने हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि लगेचच या आता कॅप्टन या